नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक अत्यंत जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच आता घरामध्ये सगळे टेन्शनमध्ये, जानकी, ऋषिकेश, एक एक मेंबर घरातले सगळे टेन्शनमध्ये, जसं तिचे सासू सासरे, सौमित्र, अवंतिका सगळेच. ऐश्वर्याने नेमका काय जबाब दिला असेल याच टेन्शनमध्ये सगळे असतात. आणि तेवढ्यात तिथे ओवी येते. ओवी जानकीला म्हणते की आई, तू ऐश्वर्या काकूवर गोळी झाडलीस? तुला काही वाटलं नाही हे सगळं करताना? जानकी विचारते, ओवी बाळा, तुला हे सगळं कोणी सांगितलं? आता ओवी म्हणते, माझ्या फ्रेंडच्या आईने सांगितलं आहे. सगळीकडे बातमी पसरली. तू गोळी झाडलीस? तुला काही वाटलं नाही? खरंच तू क्रिमिनल आहेस. जानकीला आता हे ऐकताच खूप वाईट वाटतं. दुसरीकडे ऐश्वर्याला डिस्चार्ज मिळणार असतो तर तो डिस्चार्ज मिळतो. सयाजी, ऐश्वर्या आता आपल्या रूममध्ये बसलेले असतात आणि बोलत असतात. ऐश्वर्या आता म्हणते, डाडा, मला जानकीने नाही, मायाने गोळी मारली. ती माझा जीव घेऊ बघते. सयाजी खूप भडकतो आणि म्हणजे इथे आता की आता काहीही झालं तरी ऐश्वर्याला भेटावं लागेल. माया आता भांडीवाली बनते परत आणि ऐश्वर्याच्या घरी जाऊन पोहोचते. इथे पोलीस जानकीच्या घरी येतात आणि तिला विचारतात की माया कुठे, आम्हाला तिला सोबत घेऊन जायचं. जानकी म्हणते, आम्हाला माहीत नाही ती कुठे गेली आहे, ती घरात नाही आहे. पण काय झालं आहे काय? आता हवालदार म्हणतो की मायाने आरोप केला होता ना, ऐश्वर्याने तिच्या आईवडिलांना किडनॅप केलं आहे म्हणून. पण तसं काहीही झालेलं नाही. ऐश्वर्याने काहीही केलेलं नाही म्हणायला गेलं तर. आता पोलिसांनी सांगितल्यानंतरून जानकीचे डोळे उघडत. तिला कळतं की माया आतापर्यंत सगळं खोटं सांगत होती, खोटं बोलत होती. मायाच ही मकरांची बहीण आहे हे कळतं का आता हिला, जानकीला. आता मायाचं एवढं मोठं सत्य जानकीच्या समोर आलं. आता तरी जानकीचे डोळे उघडतील का हे खरंच बघण्यासारखं असेल. या सगळ्याची सुरुवात कशी होते हे थोडक्यात बघू आता. मालिकेत आपल्याला असंही बघायला मिळणार आहे की जानकी पोलिसांना गोडाऊनवर काय झालं आहे ते सगळं सांगत होते. पोलीस जानकीवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. ते जानकीला म्हणाले होते की तुम्ही आता गुन्हा केला आहे, स्वतःच्या तोंडाने कबूल केलं आहे, त्यामुळे तुम्हाला अटक तर होणारच. सौमित्र, ऋषिकेश पोलिसांना रिक्वेस्ट करत असतात की जानकी असं करूच शकत नाही, जानकीने असं काही केलेलं नाही आहे. पण पोलीस काही ऐकून घेत नाही. जानकी पुन्हा एकदा सविस्तररित्या सगळं सांगते. आणि हे जेव्हा घडलं गोडाऊनवर सगळं, तेव्हा माया तिथे होती हे सुद्धा ती सांगते. आता पोलीस म्हणतात की ठीक आहे, मग आता मायाला फोन लावा आणि तिला बोलवून घ्या इथे. आता इथे माया मकरंदला भेटायला आलेली असते. माया मकरंदला सगळं सांगते की ती जानकी, अरे ती खूप चॅप्टर निघाली, माझ्या हाती हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि त्या ऐश्वर्याला वाचवलं. माझ्या प्लॅनची नुसती माती करून टाकली तिने, बावळट. ठीक आहे ना, पण दादा, आत्ता तिने जरी वाट लावली असेल ना माझ्या प्लॅनची, तरी पण सयाजी तिला अजिबात सोडणार नाही आहे. आता यावेळेस जानकीने कितीही मदत मागितली ना, तरीही मी तिची मदत करणार नाही. आता ऐश्वर्याला संपवणार आणि जानकीला अडकवणार. आता माया सगळा प्लॅन मकरंदाला सांगत असते आणि तेवढ्यात तिचा फोन वाजत असतो. माया सुरुवातीचे काही फोन्स कट करते, पण सारखे सारखे तिला फोन येतच असतात आणि शेवटी माया आता वैतागून फोन उचलते आणि जानकीचा फोन आहे हे तिला दिसतं. ती बोलू लागते फोनवर, हॅलो माया, मी पोलीस चौकीला आली, मला इथे पोलिसांनी ताब्यात घेतले, तू पण लवकरात लवकर ये, असं जानकी तिला फोनवर सांगत असते. आता माया रिझन विचारते, तेव्हा आता जानकी सांगू लागते की पोलिसांना जे घडलं ते मी सगळं खरं खरं सांगितलं आहे. आता तू ये आणि तूही इथे तुझा जबाब दे. तू तिथला साक्षीदार आहेस, तू त्यावेळेस होती ना तिथेच, म्हणून तू पण ये. तेव्हा आता लगेच माया म्हणते, हो येते लगेच येते. आता माया फोन ठेवते आणि मकरनला म्हणते की दादा, ऐश्वर्या आता वाचली ना, तरी पण ती काहीही करू शकणार नाही. काय ना, मी अजूनही हरलेले नाही आहे. आता बघच मी काय करते. त्या जानकीला पुरतं अडवते आणि त्या ऐश्वर्याला संपवून टाकते. आता मी तुला दिलेला हा शब्द पाळणारच आहे. माया पोलीस चौकीत जायला निघालेली असते आणि इकडे ऐश्वर्या शुद्धीवर आलेली असते. कावेरी, सयाजी खूप खुश झालेले असतात तिला असं ठीक झालेलं बघून. सयाजी म्हणतो की चला ठीक झालं, माझी आयुष्य पण वाचली आणि आता इलेक्शन आले ना, बाजार समितीचं इलेक्शन म्हणजे याच गोष्टीचं भांडवल करणार आणि मी ही इलेक्शन जिंकणार. आता कावेरी म्हणते, अहो तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी नाही आहे, अजूनही इलेक्शनचं भांडवल करायचं म्हणताय तुम्ही, असं कसं वागू शकता तुम्ही, तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? तेव्हा सयाजी म्हणतो, हो कळतंय मला जे करायचं तेच मी करणार आहे, तू मध्ये मध्ये बोलू नको. आता सयाजीच्या मनासारखंच सगळं घडत असतं. तर इथे माया चौकीला येते आणि जे घडलं आहे ते सगळं पोलिसांना सांगत असते. पोलीस म्हणतात, पण या साक्षीचा काही अर्थच नाही आहे, चुकून अंघोळी जरी लागली ना तरी गुन्हा तुम्ही केलेला आहे आणि ही माया तुमच्याच घरात राहते, तुम्ही तिला आश्रय दिला आहे, मग ती तुमच्या बाजूने बोलणारच, असं आता ती म्हणते. आता जानकी रणदिवे, तुमची सगळी बेस्ट त्या ऐश्वर्यावर अवलंबून. ती शुद्धीवर आली की तिचा आम्ही जबाब घेऊ आणि मग कळेलच
कोणी गोळी मारली आहे ते, का गोळी मारली आहे ते. तिने जर तुमच्या विरुद्ध साक्ष दिलीच तर तुम्हाला अटक होईल. पोलीस आहे ना, हॉस्पिटलमधून आता पोलिसांना फोन येतो आणि ऐश्वर्या शुद्धीवर आली आहे हे कळतं. आता पोलीस ऐश्वर्याचा जबाब घेण्यासाठी तिथून निघतात आणि जाताना सांगतात, आता इथे तुमचं नशीबच कामी आहे. म्हणजे ऐश्वर्या काय बोलते यातच आता समजेल आपल्याला पुढच्या गोष्टी काय येते. आता दुसरीकडे सयाजीराव ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या, तुला गोळी कोणी मारली होती? जानकी ना, तिनेच मारली होती ना? तेव्हा ऐश्वर्या नाही म्हणत. ऐश्वर्या म्हणते नाही. आता सयाजी म्हणतो, नाही, जानकीने जरी गोळी मारली नसेल ना तरी तो पोलिसांना हेच सांगायचं आहेस. ओके, आता पोलीस येतील, तुला तुझा जबाब विचारतील, तेव्हा हेच सांगायचं की तुला गोळी जानकीने मारली. अगं, जानकीने गोळी मारली म्हटलं ना तर रणदिवे सगळे देशोधडी द्यायला लागते. बाजार समितीचे इलेक्शन आपण जिंकू आणि सगळं वाटोळं होईल त्या जानकीमुळे. हाच चान्स आहे बदला घेण्याचा. कळतंय ना तुला ऐश्वर्या मला काय म्हणायचं आहे ते रणदिवे सगळे फळं भोगायला जातील, जेलमध्ये खडी फोडायला जातील. आता सयाजी ऐश्वर्याला हे सगळं शिकवत असतात आणि तेवढ्यात तिथे पोलीस येतात. पोलीस सयाजीला म्हणतात की तुम्ही का त्यांना सांगताय? अहो, आम्ही त्यांचा जबाब घ्यायला आलो आहे ना, तुम्ही काही त्यांच्या मनात भरवू नका. सयाजी आता धमकावतो. आता पोलीस त्यांच्या धमकीला भीक घालत नाही. पोलीस ऐश्वर्याला विचारतात की तुमच्यावर हल्ला कोणी केला आणि मायाच्या आईवडिलांना तुम्ही किडनॅप केलं होतं का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही, माझ्यावर गोळी झाडली ती जानकी आणि मी मायाच्या आईवडिलांना किडनॅप केलेलं नाही. ऐश्वर्याने जानकी विरोधात साक्ष दिली म्हणून सयाजी खुश होऊन जातो आणि पुढे आता तो ह्याच गोष्टीचं इलेक्शनमध्ये भांडवल करणार. म्हणजे पंचायत समितीमध्ये जानकीमुळे तो ऋषिकेशला तोंडावर पाडायचा निर्णय त्याने जो घेतलेला असतो त्या निर्णयात तो आता सक्सेसफुल होऊन जातो. आता बाजार समितीमध्ये लोक थोडासा मागे पुढे विचार करत असतात याला तिकीट देण्यासाठी, ऋषिकेशला तिकीट देण्यासाठी, आणि सगळे लोक त्याला डावलून टाकत असतात आणि सगळे मिळून त्याच्यावर बहिष्कार टाकून देतात. आता हा बहिष्कार जानकीमुळे झालेला आहे, टाकण्यात आलेला आहे, हे आता ऋषिकेश जानकीला काही सांगत नसतो, पण तो एवढं सांगतो की मी इथे पुन्हा मानाने सन्मानाने येईल, माझ्या बायकोला निर्दोष सिद्ध करत. बघाच तुम्ही, असं तो बोलून तिथून माझात निघालेला. तर मंडळी, हा होता आजचा भाग, म्हणजे आजचा ट्विस्ट एपिसोड. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया लवकरच. धन्यवाद.